लग्नाच्या पहिल्याच रात्री वसुधा बेचैन होऊन आपल्या नवऱ्याची वाट पाहत होती. तेव्हा अर्ध्या रात्री नशेमध्ये स्वतःचे शरीर कसे तरी सांभाळत जेव्हा अविनाश रूम मध्ये आला, तेव्हा वसुधा एकदमच स्तब्ध झाली. मग ती घाबरतच म्हणाली, "अहो, तुम्ही पिता? मला तर माहीतच नव्हते." तेव्हा अविनाश जरा अडखळतच म्हणाला, "मी पित नाही, पण आज लग्नाची रात्र होती म्हणून मित्रांनी जबरदस्ती पाजली. आता बाजूला हो आणि हे अंथरूण साफ कर. मला झोपायचं आहे." "हे काय, इकडे तिकडे फुले पसरून ठेवली आहेत?" तेव्हा वसुधाला धक्काच बसला. वसुधा विचार करू लागली की लग्नाची पहिली रात्र अशी असते का? ती तर आपल्या मनामध्ये वेगवेगळे स्वप्न रंगवून अविनाशची वाट पाहत बसली होती. पण नंतर वसुधाने विचार केला की एकच रात्र आपल्या आयुष्याची शेवटची रात्र थोडी आहे. उद्या आपण आपल्या नवऱ्याबरोबर चांगला वेळ घालू. असा विचार करत वसुधाने पटापट बेडवर पसरलेली सर्व फुले गोळा केली. तेव्हा तिचा नवरा अविनाश कपडे न बदलताच बेडवर आडवा पडून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी वसुधा नवी नवरी असल्यामुळे स्वयंपाकघरातील काही विधी होत्या. त्यामुळे वसुधा आपल्या सासूबाईंबरोबर लग्नानंतरच्या त्या विधी करण्यामध्ये व्यस्त होऊन गेली. त्यामुळे दिवसभर तिला अविनाश बरोबर बोलण्याची संधीही मिळाली नाही. रात्री अविनाश रूम मध्ये आला, पण तो आज प्यायला नव्हता. त्यामुळे वसुधाने त्याला असे पाहताच ती खुश झाली. पण तेवढ्यातच अविनाश अगदी शांतपणे हळू आवाजात म्हणाला, "हे बघ, अचानकपणे आपले लग्न झालं आहे. तेव्हा मला असे वाटते की आपण एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घ्यावे. मगच आपण या नात्याला पुढे वाढूया. त्यासाठी तू मला थोडा वेळ देऊ शकतेस का?" वसुधाने अगदी सहजपणे अविनाशला सहमती दर्शवत आपली मान हलवते. मग अविनाशने उशी घेऊन लगेच सोफ्यावर आडवा झाला. हे पाहून वसुधाला काहीसे विचित्र वाटले. ती मनातल्या मनात विचार करू लागली, मान्य आहे की आपण या नात्याला आता लगेच पुढे घेऊन जाऊ शकत नाही. पण आपण मित्रत्वाचं नात्याने या नात्याची सुरुवात तर करू शकतो. पण हा तर सोप्यावर जाऊन झोपला. जसे काही त्याला माझ्याशी काहीच घेणं देणं नाही. तेव्हा वसुधाला समजत नव्हते की अविनाशच्या डोक्यामध्ये नक्की काय चालू आहे. त्यावेळी पुन्हा वसुधा विचार करू लागली की त्याला राग आला असेल म्हणूनच कदाचित तो असे वागत असेल. म्हणून तिने विचार केला की आपण आपल्या नवऱ्याला भरपूर वेळ देऊया. विनाकारण घाई करून आपले नाते खराब करायला नको. आता वसुधा दिवसभर आपल्या नवऱ्याला खुश करण्याचा आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत असायची. पण अविनाश मात्र तिच्यापासून दूर राहत होता. वसुधाचे आता नवीनच लग्न झाल्या कारणाने लाजेखातर ती सर्व लोकांसमोर अविनाश बरोबर जास्त बोलू सुद्धा शकत नव्हती. आणि रूम मध्ये तो उशिरा रात्री येत असायचा. तेव्हा वसुधा स्वतःच झोपलेली असायची किंवा अविनाश येऊन लगेच सोफ्यावर झोपून जायचा. आणि दिवसा वसुधाला लाज वाटत असल्या कारणाने ती अविनाश बरोबर जास्त बोलू शकत नव्हती. दिवस असेच निघून जात होते. त्याच दिवसात वसुधाच्या नंदेचे लग्न ठरले. तेव्हा सर्व लोक लग्नाच्या तयारीला लागले. वसुधा सुद्धा मोठ्या आनंदाने आपल्या नंदेच्या लग्नाच्या तयारीला लागली होती. परंतु वसुधाच्या नवऱ्याचे अविनाशचे तिच्या बरोबर वागणे अजिबात चांगले नव्हते. त्यामुळे हळूहळू वसुधाला आपल्या नात्याविषयी चिंता वाटू लागली. बघता बघता तिच्या नंदेचे लग्न झाले आणि ती आपल्या सासरी सुद्धा निघून गेली. आता वसुधाच्या लग्नाला सुद्धा 11 महिने पूर्ण झाले होते. त्यामुळे वसुधा रोज विचार करायची की आता आपण अविनाश बरोबर आपल्या दाम्पत्य जीवनाविषयी बोलूया. परंतु आजपर्यंत ती याविषयी अविनाश बरोबर काहीच बोलली नव्हती. एक रात्री वसुंधरा अंथरुणावर पडून सारखी कूस बदलत होती. खरं तर दिवसभराच्या थकव्यामुळे तिला संध्याकाळपासूनच झोप येत असायची. पण आज तिने मनाशी पक्के ठरवले होते की आपला नवरा आपल्या बरोबर असे का वागतो त्याचे कारण आपण आज त्याच्याकडून जाणूनच घेऊया. कारण लग्न म्हणजे काही खेळ होता का? त्यांच्या लग्नाला आता 11 महिने झाले होते. तरी सुद्धा तिचा नवरा तिच्या बरोबर नवऱ्या असल्यासारखा वागत नव्हता. आता त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होणार होते. त्यामुळे घरातील सर्व लोक वसुधाकडून गोड बातमी मिळण्याची वाट पाहत होते. तसे तर वसुधाने सुद्धा विचार केला होता की लग्नानंतर ती लगेचच आई बनणार नाही. पण लग्नानंतर आता 11 महिने झाले होते, तरी सुद्धा तिच्या नवऱ्याने तिला स्पर्श सुद्धा केला नव्हता. मग ती गोड बातमी कशी देणार होती? वसुधाचा नवरा प्रत्येक रात्री तिच्याच रूम मध्ये झोपायचा, परंतु तो बेडवर न झोपता सोफ्यावर झोपत असायचा. त्यामुळे वसुधा मात्र आपल्या नवऱ्याच्या प्रेमासाठी तडफडत असायची. परंतु तिने आज विचार केला होता की आपल्या नवऱ्याला त्याच्या अशा वागण्याचे कारण विचारणारच. आता खूप रात्र झाली होती. झोपेमुळे वसुधाचे डोळे बंद होऊ लागले होते. तरी सुद्धा वसुधा जागी राहण्याचा खूप प्रयत्न करत होती. परंतु ती रडल्यामुळे तिचे डोळे अजूनच थकले होते. म्हणून तिला कधी झोप लागली तिचे तिला समजले नाही. पण काही वेळाने जेव्हा तिचे डोळे उघडले, तेव्हा तिने पाहिले तर अविनाश येऊन सोफ्यावर झोपला होता.
तेव्हा वसुधा लगेचच बेडवरून उठली आणि अविनाश जवळ जाऊन त्याला मिठी मारून रडू लागली. अचानकपणे आपल्या बायकोला एवढं जवळ पाहून अविनाशला खूप राग आला. त्याने तिला आपल्या हाताने मागे ढकलून दिली आणि म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली मला स्पर्श करण्याची? तेव्हा वसुधा म्हणाली, तू माझा नवरा आहेस, त्यामुळे मी तुझ्या जवळ सुद्धा येऊ शकत नाही का? घरातील प्रत्येक जण मला आता गोड बातमी कधी देणार असे विचारत आहेत, पण तू तर माझ्या जवळच येत नाहीस, मग मी गोड बातमी कशी देणार? तेव्हा अविनाश ओरडतच म्हणाला, तुझे डोके खराब झाले आहे का? तुला बाळ कशासाठी हवं आहे? काय करणार आहेस तू बाळाचे? मला तुझ्यासारख्या अपवित्र महिलेकडून बाळ नको आहे. आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून वसुधाच्या चेहऱ्यावरचे रंगच उतरून गेले. तिची मान शरमेने खाली गेली. मग आपली नजर खाली करत वसुधा म्हणाली, अविनाश, तू काय बोलत आहेस? असे बोलण्यामागे काय कारण आहे? तू मला एवढी मोठी शिक्षा का देत आहेस? मी तर लग्ना अगोदर तुला सर्व काही सांगितले होते, तरी सुद्धा तू माझ्यासोबत असे का केलेस? जर तू मला अपवित्र समजत असशील तर तू पवित्र अग्नीसमोर फेरे घेऊन माझा हात हातात का घेतलास? तेव्हा वसुधाच्या बोलण्याचा अविनाशला खूपच राग आला आणि तो रागातच म्हणाला, हे बघ, माझे डोके खराब करू नकोस. तुला तुझ्या घरी परत जायचं असेल तर परत जा. मला आता तुझ्यासोबत एका छताखाली एकत्र श्वास सुद्धा घ्यायचा नाही. मला सुद्धा माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे. आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून वसुधा स्तब्ध झाली. मग ती म्हणाली, मी तुम्हाला सर्व सत्य सांगितले होते तेव्हाच तुम्ही मला नकार द्यायचा. अविनाश आता खूपच जोरात ओरडत होता. त्यामुळे अविनाशचे आई बाबा सुद्धा त्याच्या रूम बाहेर येऊन त्यांचा दरवाजा वाजवत विचारत होते की काय झाले आहे. तेव्हा मजबुरीने वसुंधराला दार उघडावं लागलं. जसे ते लोक रूम मध्ये आले तेव्हा अविनाश रागातच म्हणाला, बाबा, तुमची सून चारित्रही नाही. लग्ना अगोदर ही कोणाबर तरी बरोबर तरी रात्र घालून आलेली आहे, त्यामुळे मी हिला अजूनपर्यंत हात सुद्धा लावलेला नाही. हे ऐकून अविनाशच्या बाबांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणू लागले, बाळा, हे तर आपल्यासोबत खूपच चुकीचं झालं आहे. तेव्हा वसुधा रडतच म्हणाली, बाबा, लग्न अगोदर मी यांना सर्व काही सांगितले होते. मी कोणासोबतही मर्यादा ओलांडलेली नाही. फक्त मला एक मुलगा आवडत होता, पण त्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि तो ह्या जगातून निघून गेला. मला वाटले की लग्नाच्या अगोदर ही गोष्ट आपण आपल्या होणाऱ्या नवऱ्याला सांगावी, म्हणून मी त्या सर्व गोष्टी अविनाशला अगोदरच सांगितल्या होत्या. तेव्हा अविनाश म्हणाला होता की मला काही अडचण नाही, मी या नात्यासाठी तयार आहे. पण आता विनाकारण मागच्या गोष्टी पुन्हा काढून हा मला का रडवत आहे? तेव्हा वसुधाची सासू म्हणू लागली, आता मोठी सती सावित्री बनून फिरत आहेस. मला तर सुरुवातीपासूनच हिची लक्षणे संशयास्पद वाटत होती. आता गपचूप माझ्या घरातून निघून जा. त्यावेळी अविनाश रागातच म्हणाला की तू आपल्या साखरपुड्यानंतर मला या सर्व गोष्टी सांगितल्या होत्यास, पण साखरपुड्याची बातमी सर्व नातेवाईक मित्रमंडळीपर्यंत पोहोचली होती. जर साखरपुडा झाल्यानंतर लग्न तुटले असते तर वेगवेगळ्या पद्धतीने लोक बोलू लागले असते आणि त्याचा परिणाम माझ्या बहिणीच्या लग्नावर झाला असता. म्हणून मी विचार केला की मी तुझ्या बरोबर लग्न करतो, पण माझ्या बहिणीचे लग्न झाले की मी तुला तुझी खरी अवकात दाखवून देईन. आता निघून जा माझ्या आयुष्यातून, कारण माझ्या बहिणीचं लग्न झालं आहे. आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून वसुधा जागीच बसली. तिच्या नंदेचे लग्न होऊन आता 1 महिना झाला होता. त्यामुळे आता वसुधाच्या लक्षात येत होतं की सुरुवातीपासूनच अविनाश आपल्याकडे वेळ का मागत होता. तो तिच्याजवळ का येत नव्हता? वसुधाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ती म्हणाली की तुझ्या बहिणीचा संसार थाटण्यासाठी तू माझे आयुष्य बर्बाद केलेस. तेव्हा अविनाश म्हणाला, तू या सर्व गोष्टी मला साखरपुड्याच्या अगोदरच सांगायला हव्या होत्यास. तेव्हा वसुधा रागातच ओरडली, माझी हिंमत झाली नाही, कारण अशा गोष्टी मी कोणाला सांगणार होती. पण आपला साखरपुडा झाल्यानंतर लग्नाच्या अगोदर मी हिंमत करून तुला सर्व गोष्टी सांगितल्या होत्या ना. तेव्हाच तू आपले नातं तोडून त्याच वेळेला तू मला बदनाम केले असतेस तरी चालले असते, पण तू आज मला खूपच दुःख दिले आहेस. तेव्हा वसुधाचे सासू सासरे सुद्धा तिच्याकडे वाईट नजरेने पाहू लागले आणि त्या लोकांनी त्याच रात्री वसुधाला घराबाहेर काढले. तेव्हा अंधाऱ्या रात्री वसुधा रस्त्यावरून एकटीच पुढे चालत चालली होती. शेवटी वसुधा पुन्हा आपल्या आईबाबांच्या घरी आली. आईबाबांच्या घरी आल्यानंतर तिने सर्व गोष्टी आपल्या आईबाबांना सांगितल्या, पण सर्व लोक तिचीच मस्करी करत होते. त्यामुळे तिला आपल्या आईबाबांच्या घरी राहणे सुद्धा खूप मुश्किल होत होते. म्हणून ती मुंबईला आपल्या एका मैत्रिणीकडे राहण्यासाठी आली. तिथेच राहून तिने स्वतःसाठी नोकरी शोधली आणि स्वतःचे आयुष्य स्वतःच्या हिमतीवर जगू लागली. अविनाशने तर तिला सहजरित्या घटस्फोट दिला होता. त्यानंतर तो आपला संसार थाटण्यासाठी दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीला लागला होता. परंतु कोणतीच मुलगी त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार होत नव्हती, कारण प्रत्येक मुलीच्या नजरेत तो आता सेकंड हँड झाला होता. अविनाशने ज्या प्रकारे वसुधाला दुःख देऊन
आपल्या आयुष्यातून बाजूला केलं होतं ही गोष्ट जेव्हा मुलींना समजत होती, त्यामुळे सुद्धा कोणतीही मुलगी त्याच्या बरोबर लग्न करायला तयार होत नव्हती. तर इकडे वसुधाच्या ऑफिसमध्ये मिहीर नावाचा एक मुलगा काम करत होता. दोघी एकाच ऑफिसमध्ये काम करत असल्याने दोघांची ओळख झाली आणि ओळखीतून मैत्री झाली. हळूहळू मिहीर वसुधाला आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगू लागला. तेव्हा वसुधा सुद्धा आपल्या मनातील सर्व दुःख मन मोकळेपणाने मिहीरला सांगू लागली. सुरुवातीला जेव्हा मिहीरला तिचे दुःख समजले तेव्हा तो स्तब्धच राहिला. पण नंतर त्याने वसुधाच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाला, तू तुझ्या आयुष्यात खूप दुःख झेलले आहेस, पण आता मी तुझ्या डोळ्यामध्ये एक अश्रूही येऊ देणार नाही. तेव्हा वसुधाने लाजेने आपली मान खाली घातली. मग पुढे काही दिवस ते एकमेकांना एकांतात भेटू लागले. दोघांच्याही मनातील सुखदुःख एकमेकांनी जाणून घेतली. नंतर लवकरच दोघेही लग्न बंधनात अडकले. लग्न झाल्यानंतर वसुधा आणि मिहीर दोघेही अगदी आनंदाने आपला संसार सुरू करतात. पण तेवढ्यातच मिहीरला दिल्लीमध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळते. त्यामुळे ते दोघेही दिल्लीला जातात. दिल्लीला आल्यानंतर वसुधाला आपल्या जुन्या गोष्टी आठवू लागल्या, कारण अविनाशचे घर दिल्लीमध्येच होते. पण मिहीरच्या प्रेमाने तिला लवकरच आनंदात राहायला शिकवले. एक आठवड्यानंतर मिहीरने नवीन ऑफिस जॉईन केले. तोपर्यंत त्या दोघांनी आपले नवीन घर सेट केले होते. तर इकडे अविनाशने आपल्या बायकोच्या जुन्या गोष्टींचा तमाशा बनून वसुधाचे मन दुखावले होते. त्यामुळे आता तो एकटाच आपले आयुष्य जगत होता. एक दिवस अविनाश मॉलमध्ये काहीतरी खरेदी करण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याने पाहिले की त्याचा लहानपणीचा मित्र मिहीर आणि वसुधा सोबत शॉपिंग करत आहेत. तेव्हा अविनाश मिहीर समोर जाऊन उभा राहतो. तेव्हा अविनाशला पाहून वसुधा आणि मिहीर दोघांनाही धक्काच बसतो. त्यावेळी अविनाश मिहीरची मस्करी करत म्हणतो, अरे यार, तुझे नशीब अजून सुद्धा बदललेले नाही का? सुरुवातीपासूनच तू माझ्यापेक्षा कमी होतास. फक्त तू अभ्यासामध्ये माझ्यापेक्षा थोडा पुढे होतास ना. तुझ्याकडे राहण्यासाठी चांगले घर नव्हते, खाण्यासाठी चांगले जेवण सुद्धा नव्हते. आणि आज सुद्धा बघ, तुझं लग्न झालं आहे, पण ते सुद्धा एका विवाहित महिलेबरोबर. कदाचित तुला माहित नसेल तुझ्या बायकोचा काय इतिहास आहे. अविनाश असे बोलताच मिहीरला खूपच राग येतो आणि तो म्हणतो, मला सर्व माहित आहे की हिचा भूतकाळ काय आहे. तेव्हा अविनाश पुन्हा मिहीरची मस्करी करत म्हणतो, अरे मित्रा, तुला हे माहित नसेल की हिचा पहिला नवरा मीच होतो. त्यावर मिहीर म्हणाला, अरे, मी विचार करत होतो की असा कोण दरिद्री माणूस आहे जो अशा चांगल्या मुलीचे मन दुखावू शकतो. तो माणूस तू आहेस का? मग तू तर असे करूच शकतोस. आता मी माझ्या बायको बरोबर खूप खुश आहे. भलेही तुझे राहणीमान माझ्यापेक्षा चांगले होते, पण तुझे विचार काल सुद्धा घाणेरडे होते आणि आज सुद्धा घाणेरडे आहेत. मी तुझ्यापेक्षा चांगले मार्क्स मिळवायचो, त्यामुळे तू माझ्यावर जळत असायचास. पण आज बघ, माझ्याकडे जीवनातील प्रत्येक सुखाची गोष्ट आहे. तुझ्याकडे काय आहे ते तू बघ. असे मोठ्या गर्वाने म्हणत मिहीर आपल्या बायकोचा हात पकडून तिथून निघून गेला. तेव्हा वसुधाच्या डोळ्यात पाणी आले. दुसऱ्या दिवशी अविनाश ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा त्याला समजले की आपल्या बॉसची ट्रान्सफर झाली आहे आणि नवीन बॉस येणार आहे. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांसोबत अविनाश सुद्धा आपल्या नवीन बॉसच्या स्वागताची तयारी करू लागला. परंतु अविनाशने जेव्हा आपल्या नवीन बॉसला पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण त्याचा नवीन बॉस दुसरा तिसरा कोणी नसून मिहीर होता. आज अविनाशला आपली उंची त्याच्यापेक्षा कमी वाटत होती. ज्या मित्राला अविनाशने नेहमी आपल्यापेक्षा कमी दाखवण्याचा प्रयत्न केला होता, तोच मित्र आज अविनाशचा बॉस बनून आला होता. आणि त्याची घटस्फोटित बायको त्याच्या बॉसची बायको बनली होती. आता वसुधा सुद्धा आपल्या नवऱ्याबरोबर मोठ्या आनंदाने आपले जीवन जगत होती. आयुष्यामध्ये सर्व गोष्टी परफेक्ट नसतात. अविनाश आता आपली मान खाली घालून शांतपणे ऑफिसच्या बाहेर निघून गेला, कारण ऑफिसमध्ये मिहीरच्या हाताखाली काम करायला त्याला लाज वाटत होती. मित्रांनो, ही होती आजची कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.